सर, तुम्ही आता काकड आरतीविषयी बोललात. त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे, म्हणजे काकड आरती कशी असते, केव्हा होते आणि त्याचं वैशिष्ट्य काय? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे आई अंबाबाई जरी आपल्या सगळ्यांची आई असली तरी या मंदिरात विराजमान ती एक सार्वभौम देवता आहे. एखाद्या राजाचा जो थाट तो जगदंबेचा थाट. आणि त्यामुळं काकड आरती म्हणजे रात्री शयन केलेल्या जगदंबेला, रात्री निद्रेला गेलेल्या जगदंबेला जाग करण्याचा सोहळा. रोज सकाळी साधारणपणे 4:45च्या सुमाराला देवीच्या मंदिराची द्वारं उघडली जातात. भक्तगण आत येतात. काकड आरतीच्या घंटेच्या नादानंतर भक्तजन यायला सुरुवात होते आणि तत्पूर्वी जमा झालेले भक्त देवीच्या या सभामंडपात, मध्यमंडपात बसून देवीसाठी भोपाळ्या म्हणायला सुरुवात करतात. 4:45 वाजता श्रीपूजक येतात आणि आपल्या किल्लीनं या गाभाऱ्याचं दार उघडतात. तत्पूर्वी पितळी उंबऱ्याचं दार उघडलेलं असतं आणि भक्तांना जगदंबेचं नयन मनोहर दर्शन घडतं. भक्तांना देवीचं दर्शन घडलं की इकडं भक्त काकड आरतीच्या भूपाळीच्या सुरामध्ये देवीला आळवायला सुरुवात करतात. प्रत्येक भूपाळीची विनवणी ही जागी हो जगदंबे म्हणूनच असते. तिला जाग करण्याचा हा सोहळा पूर्ण होत असतो. इकडं गाभाऱ्यामध्ये श्रीपूजक देवीचं रात्रीचं निर्माल्य उतरतात, तिची पाद्यपूजा करतात आणि वेळ येते ती काकड आरतीची. एका आरतीमध्ये मोठ्या वातींचा तुपामध्ये भिजवलेला जुडगा प्रज्वलित केला जातो आणि तो म्हणजेच काकडा. आणि हा काकडा देवीला ओवाळला जातो आणि उठी उठी हो माय अंबे असं म्हणून तिला काकड आरती ओवाळली जाते. काकड आरती करूया काकड आरती, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या म्हणत देवीला जाग केलं जातं. हा काकड आरतीचा सोहळा फक्त करवीर निवासिनी पुरताच नव्हे तर तिच्या परिवार देवता असलेल्या महाकाली, मातृलिंग, हा काकड आरतीचा सोहळा फक्त अंबाबाई पुरताच मर्यादित असत नाही तर महाकाली, मातृलिंग, महासरस्वती, जय विजय म्हणजे कालवेताल, गणपती अशा सगळ्या परिवार देवतांकडे ही काकड आरती जाऊन येते. प्रत्येक देवतेला तिच्या नामाचा जयघोष करून तिला जाग केलं जातं आणि त्यानंतर कापूर आरती होऊन हा काकड आरतीचा सोहळा सकाळी 6च्या सुमाराला संपूर्ण होतो. एका बाजूला सूर्य उगवत असतो आणि इकडे जगदंबेचा काकड आरतीचा सोहळा संपूर्ण होतो. हा काकड आरतीचा सोहळा कार्तिक महिन्यामध्ये मात्र लवकर जरी होत असला तरी वर्षभर साधारणपणे याच वेळेला हा सोहळा भक्तांना अनुभवता येतो. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.